थेंब सुद्धा घेतला नव्हता. त्यामुळं हा म्हणतो भगवान शंकराला मला एकच वरदान द्या. काय? मृग पक्षियाचे कळावे बोलणे. मला फक्त मृगाचे पक्षियाचे मला बोलणं कळलं पाहिजे एवढंच मला वरदान द्या. आणि महाराज असं वरदान दिल्याच्या नंतर तथास्तु म्हटले यम आणि निघून गेले. आणि यानं का विचार केला, अरे आता आपल्याला मृगाची भाषा कळणार, आता आपल्याला पक्षाची भाषा कळणार. अरे ते जाळं पसरवलं आणि तितक्यात हा सोमदत्त नावाचा हरण त्या जाळ्यामध्ये फसला. थोरली हरणी आली. हरणी म्हणते, अरे अहो काय स्वामी तुम्हाला बघता येत नव्हतं का? तुम्ही फसला, कसं होईल आमचं सांगा ना. आम्ही संसार कसा करायचा? तुम्ही या पारदेच्या तावडीमध्ये सापडला होता, कसं व्हायचं आमचं? तितक्यात धाकटी आली. ते म्हणते, स्वामी अहो खरंच काय अवस्था करून घेतले, कसं व्हायचं आमचं? त्यावेळेस पारधी म्हणतो, अगं माझी गती मला, तुमची गती तुम्हाला. थोडा वेळ तुमच्याकडे अजून तो बाबा खातून खाली उतरला नाही, पळून जा तुम्ही दोघी जणी आणि सुखाने आनंदाने राहा. त्यावेळेस हे सगळं बोलणं ऐकत होता कोण? हा पारधी. त्याला सगळी भाषाची, पारद्यांची, कोणाची, हरणाची भाषा कळत होती बर का. तो म्हटला, बापरे जनावर, जनावर अशी बोलतात. त्यावेळेस खाली उडी मारली महाराज. खाली उडी मारल्याबरोबर ह्या भयभीत झाल्या. हरणी आणि हरण भयभीत झालं. भयभीत झाल्याच्या नंतर त्या हरणीने हात जोडले. भिल्ल दादा अहो आज सकाळपासून आम्ही सुद्धा पाण्याचा घोट घेतला नाही. माझ्या पतीनं त्या जाळ्यामध्ये तुमच्या अडकलेले माझे पतिदेव. अहो बोकडा जरी कापायचा असला तर त्या बोकडाला शेवटचं पाणी पाजतात. माझ्या पती परमेश्वराला शेवटची इच्छा म्हणून माझ्या पती परमेश्वराला पाणी तरी पिऊ द्या. तो म्हटला, अगं पळून गेला म्हणजे मग? अरे भगवान शंकराची शपथ आहे, कुठंच या ठिकाणी आम्ही हलणार सुद्धा नाही. बर म्हणे, ठीक आहे. त्यावेळेस या तिघांचा संवाद सुरू झाला बरं का, कुणाचा? पती पत्नींचा. त्यावेळेस त्या थोरली म्हणते, मी जाणार सती. आता आपलं काहीच खरं नाहीये, आपण आता एका तावडीमध्ये सापडलो तर मी जाणार सती. त्यावेळेस धाकटी म्हणते, नाही मी जाणार सती. दोघींचा महाराज संवाद चालू आहे, मी जाणार सती, मी जाणार सती. त्यावेळेस धाकटी म्हणते, जरी मानात तुमचा पहिला असेल, तुम्ही जरी मानाने मोठ्या असतील ताई, तरी तुम्ही गर्भवती आहात बरं का. आणि गर्भवती अवस्थेत सती जायचं नसतं, त्यामुळे मी जाणार सती. सांगितलं, मला काय विधवा व्हायचंय का? मला सौभाग्यवतीच म्हणायचंय. मी दोघी आपण सती जाऊन दोघींचं ठरलं. हा सगळं बोलणं ऐकत होता कोण? भिल्ल. भिल्ल बोलणं ऐकत होता. त्यावेळेस सांगितलं, भिल्ल दादा आम्ही दोघींचं सुद्धा ठरले आमचं, आम्ही दोघी सुद्धा सती जाणार आहोत. बरं म्हणे, ठीक आहे, पण माझी शेवटची एक विनंती आहे रे तुला. काय? माझी 2 पिलं घरी आहे आणि ते उपवासी आहे, त्यांना मी न सांगता या ठिकाणी आम्ही आमच्या पतिदेवाच्या मागे आलोय. फक्त शेवटची इच्छा आमची पूर्ण करीता त्याला 2 घोट पाजून येते, त्यांना सांगून येते म्हणजे झालं. तो म्हणला, अगं मला पागल बनवतेस काय? पळून गेली म्हणजे मग? सांगितलं ना तुला, भगवान शंकराची शपथ आहे, नाही जाणार मी. बरं ठीक आहे, जा. आणि महाराज हरणी, हरणी आल्याबरोबर पाडसं जशी धावतात ना महाराज, पिलं लेकरं जशी माईकडे धावतात तशी ती पाडसं, हरणाची पाडसं आईकडे धावली आणि घटा 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 दूध प्यायला लागली. 2-2 घोट पिले असतील बरं का माता मौल्यांनो. किती? 2-2 घोट पिले असतील. पण तिला ते आठवलं, अरे आज माझी पाडसं मला पितात, पण उद्यापासून त्यांना कोण पाजणार? म्हणून ढसाढसा रडायला सुरुवात केली. आई रडते. तुला दिलांचं लक्ष आईकडे गेलं. का ग आई? माय का रडतेस तू? सांग ना काय झालं? बाळांनो, तुमचा बाप आणि तुमची थोरली आई संकटात सापडले. आम्ही काही क्षणात मरणार, पण त्या पारद्याची परवानगी घेऊन मी तुम्हाला शेवटचं दूध पाजायला आलेले रे लेकरांनो. प्या आज शेवटचं दूध, मला भरून मला सोपतं दूध प्या. आई उद्या कोण पाजणार ग दूध? उद्या तो ज्याने जन्म दिला तो भगवान शंकर तुमचं रक्षण करेल. आई तू जाणार, बाबा जाणार, थोरली आई जाणार आणि आम्ही मागे राहून काय करायचं? आई आम्ही सुद्धा तुझ्या सोबत येणार, आम्हाला सुद्धा नाही जगायचं. पोरं महाराज ती पिल्ल हट्ट करायला लागली. ऐका, ती पिल्ल दोन्ही समोर, ही हरणी माग. पाहता पाहता ये महाराज विचार करत होतोय, पारधी गेली की येतच नाही तर पाहतो तर काय? गेली तर गेली. दोन्ही पिल्लांना सुद्धा घेऊन आली. वा काय इमानदारी आहे. तेव्हा ते 2 पिल्ल हात जोडून म्हणतात, पारधी दादा, आणि आमच्या आईच वडिलांचा वध झालेला आम्ही पाहू शकणार नाही रे. आमच्या आई वडिलांच्या अगोदर आमचा प्राण घे, आमचा वध कर आधी.
त्यावेळेस पारधी आश्चर्यचकित झाला महाराज. पारधी म्हटला, पारधी एक शब्द सुद्धा बोलत नव्हता. त्यावेळेस ते पारध्याला ती पिल्लं म्हणतात, पारधी दादा तुला वाटत असेल आई वडिलांच्या समोर लेकरांना कसं मारायचं, आधी कसं मारायचं, पण पिल्लं म्हटली तुला आम्ही प्रमाण देतो. काय? आई वडिलांच्या सत्वर रक्षणासाठी चिलया बाळाने प्राणाची आहुती दिली. कसं? तू आम्हाला आमच्या आई वडिलांच्या अगोदर मारू शकतोस, आमच्या आई वडिलांचं सत्वर रक्षण करण्याकरता तुम्ही मला मारू शकतोस. त्यावेळेस हरी किंचाळला, ए पाद्या माझ्या कोळ्या लेकराचा काय जीव घेतोस, चल मार, मी तुझ्या अगोदर सवडीत सापडलोय, चल मार मला. त्यावेळेस त्या सौभाग्यवती हरणी म्हटल्या, ए वेळा झालास की काय, आम्हाला विधवा मरायचंय, आम्हाला सौभाग्यवती होऊन मरायचंय, मार आमचा, घे आमचा जीव. पिलं म्हणतात घ्या आमचा जीव. हरीनं म्हणतो मार आधी आम्हाला, हरणी म्हणतात मला मार आधी. सर्वांचा महाराज गोंधळ झाला, मला मार मला मार मला मार. इतक्या दगडाचा महाराज, कठोर दगडाचा हृदयाचा असणारा हा पारधी ढसा ढसा रडला महाराज. आणि त्यावेळेस एक विमान आलं, ऐका बरं का, विमान आलं, विमान खाली लँड झालं आणि त्या विमानामध्ये पाचीच्या पाची बसले, पाचीच्या पाची दिव्य पुरुष झाले आणि निघाले. तितक्यात हा पारधी असा वरून खालून वर बघतोय, ओय विमानावाल्या थांबव थांबव, 5 सीटा होते की काय. ते विमाना वाटलं, म्हटलं ते काय महाराष्ट्रातील एसटी आहे, लटक के चलो लटलक लेके चलो. 5 त्यांच्यासाठी सीटा नाही नेमू नये. इतक्या दिवसात तू पाप केलं होतं, ते पाप पूर्ण जळून गेले आणि तुला जर या विमानामध्ये जर बसायचं असेल तर तुला याच ठिकाणी बसून या भगवंताचं, या भोलेनाथाचं या ठिकाणी बसून भजन करावं लागेल. कधीपर्यंत? पुढच्या शिवरात्रीपर्यंत. आणि तोपर्यंत मला त्या पारध्यानं भजन केलं आणि पुढच्या शिवरात्रीला हा पारधी सुद्धा महाराज कुठे गेला, वैकुंठाशी गेला बरं का. विठ्ठल विठ्ठल अशी भगवान शंकराच्या शिवरात्रीची महती आहे महाराज. भगवान शंकर कशी येतो, कशी आहे बाकीच्यांना माहिती नाही का? तुम्हाला माहिती नाही का ग बयानो? भगवान शंकर कसे आहेत? तुम्ही म्हणता की माय माझा नवरा ना थोडा भोळाच आहे बाई, आमचं स्वामी थोडस भोळच आहे, म्हणता की नाही? काहीतरी हो नाही काहीतरी बोला की, माझी भाषा समजते ना सर्वांना? यांनी प्रमाण दिलं काय, कसे आहेत भगवान शंकर? तुम्ही मला बुत्त दिलं की काय कीर्तन? हे बघा, तुम्ही जर माझ्याशी संवाद साधला, माझ्याशी बोलले तरच कीर्तन होईल, नाहीतर द येईल बरं का. म्हणून माझ्याशी थोडस बोलत चला. भगवान शंकर कसे आहे तो? हा भोळे भगवान
शंकर माणूस भोळा असावा महाराज, पण गाभूळ नसावं बरं का. काय गाभूळ माणूस फार धोकादायक असतं बरं का. अर्धावट ज्ञान कोणत्याच कमी नसतं. एकतर ज्ञानी पाहिजे बाबा, नाहीतर एकदम मूर्ख पाहिजे. पण आमदातलं जमत नाही महाराज. गाभोळे माणसं लय अवघड, काय सांगायचं. आता एका ठिकाणी कीर्तनाला गेले, म्हणजे ताई तुम्ही गंधच का लावता. म्हणलं काय लावू मग सांगा ना. हा काही प्रश्न विचारतो तो महाराज, काय सांगायचं तुम्हाला. म्हणजे ताई काल आमच्या गावामध्ये कीर्तन झालं, त्या महाराजांनी कंबरच का बांधली सांगा म्हणे त्याचं उत्तर तुम्ही. म्हणलं मग काय गळा बांधल तो फाशी घेईल. हा असे गाभोळे माणसं. बरं जाऊ द्या म्हणे, शेवटचा प्रश्न विचारतो, तापवू नका माझ्यावरती तुम्ही. मला सांगा पंढरपूरला गेलते का तुम्ही कधी. म्हणलं नाही, तूच दर्शन घेतात तर पंढरपूरचं. अहो तसं नाही ताई, सांगा म्हणे पंढरपूरला गेलता का. म्हणलं हो दादा पंढरपूरला गेलते. बरं बाबा काय प्रश्न विचारायचे तुम्हाला. म्हणे पांडुरंग परमात्मा समोर आहे आणि आमच्या रुक्मिणी आई साहेब मागे आहे, असा देवाने रुक्मिणी मातेवरती अन्याय का केला. त्याला म्हणलं महाराज मला सांग, जेव्हा तू गाडीवरती जातो तेव्हा तुझी रुक्मिणी कुठं असते रे. माग असते. किती हात असते. कोण गाडी चालवतं हे समजा, काय सांगायचं तुम्हाला. रुक्मिणी गाडी चालवते का पांडुरंग गाडी चालवतं काही समजा. रुक्मिणी पुढून डोकं घालते. कधी ऍक्सिडेंट होईल का याचा मेळ नसतो महाराज. आणि तो म्हणतो असा रुक्मिणी मातेवरती अन्याय का केला. अरे आमची रुक्मिणी माता तरी 25 हात अंतर सोडून मागे. तुमची रुक्मिणी माता अव्वळ कुठे ना. पहिली गोष्ट म्हणजे साडीच राहिली नाही महाराज. ते जीन्सची पॅन्टचा जमाना आला, काय सांगायचं तुम्हाला. एकाने मला प्रश्न विचारला, म्हणे ताई एक प्रश्न विचारू तुम्हाला. म्हणलं विचारा. म्हणे मला सांगा, माझं एक असं मत आहे पुढच्या लेकरांना आईची पदराची सावलीच भेटणार नाही. म्हणलं कसं काय. कंपनी आले का कोरोनाची परत तिसरी लाटणी आले तर होणार काय. अहो म्हणे ताई सोपं आहे का, कारण पुढच्या या जीन्स पॅन्ट घालतील ना पदरच राहणार नाही, सावलीचा प्रश्नच नाही. बरोबर आहे की नाही. माणसाने महाराज भोळा असावं पण गाभोळ नसतो बरं का. भगवान शंकर भोळे, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते विठ्ठल विठ्ठल. आता शिव या शब्दाचे किती अर्थ होतात ऐका. शिव म्हणजे शिवणे, महिला मंडळ. शिवणे शिवना पाणी, दुसरा अर्थ पोरं खेळतात ना लहान लेकरं, शिवना पाणी. आणि तिसरा अर्थ म्हणजे शिव, या गावची शिव त्या गावची शिव. आणि चौथा अर्थ म्हणजे आपण आहे जीव आणि तो आहे जीव ब्रह्माचा ऐक्य म्हणजे भगवान शिवशंकर आहे. बघा तुकाराम महाराज या अभंगातून भगवान शंकराला, काशी विश्वनाथाला पत्र पाठवतात. काय झालं, काही श्रीमंत वारकरी बरं का, श्रीमंत वारकरी निघाले यात्रेला. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हटले अहो कुठे चालला. म्हणे वारीला चाललो. वारी केली पाहिजे महाराज, जोपर्यंत हात पाय चालतात तोपर्यंत वारीला गेलं पाहिजे. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चाला बया पाय तव तू आपुले स्वहित न पाय तीर्थयात्रे जाय चुकून हो. अरे हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठो पवित्रो यदि नाम घोषो हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं पावित्र्य कशामध्ये हो. बोला बोला समोरची मंडळी. हाताचं सामर्थ्य कशामध्ये. दान करण्यामध्ये. बरोबर आहे की नाही. आता तुमच्या गावचा एवढा मोठा सप्ताह चालला, तुम्हाला पट्टी द्यावंच लागत असेल ना. रोजच्या पंक्ती आहे. बरोबर आहे की नाही. दान धर्मच आहे ना महाराज. दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे महाराज. पायाचं पावित्र्य कशामध्ये हो बाबा. पायाचं पावित्र्य कशामध्ये रे. कीर्तन झाल्याच्या नंतर दुसऱ्याची चप्पल घालून जाण्यामध्ये. बरोबर आहे की नाही. बघा कसे असले ते. अजिबात नाही महाराज. जोपर्यंत आपले हात पाय चालतात तोपर्यंत तीर्थयात्रेला जावं माणसाने. कंठो पवित्र यदि नाम घोषो आणि हृदयो पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. वारकरी मंडळी निघाले यात्रे करू. त्यावेळेस सांगितलं कुठे चाललात तुम्ही. विचारलं कुठे चाललात तुम्ही. सांगितलं आम्ही काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी जातोय. म्हणजे माझी सुद्धा फार इच्छा आहे हो, पण मी येऊ शकत नाही का. मला एक बंधन आहे म्हणे. बंधन माता माऊल्यांना कुजबूज करू नका. मला एक बंधन आहे म्हणे. कोणतं. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कान करी तीर्थ व्रत. मला माझ्या घरी पंढरीची वारी आहे, मला दुसरी वारी करायला जमत नाही. बरं काही हरकत नाही, तुम्ही वारीला जाताय ना. कुठं कुठं जाणार म्हणजे अगोदर आम्ही गयेला जाणार. 2 नंबर भागीरथीचं म्हणजे गंगेचं
त्यांचं दर्शन घेणार. बरं ठीक आहे, माझं तर येणं होऊ शकत नाही, पण मी 3 पत्र तुमच्याकडे देतो. माझा निरोप त्यांना पोचवा. पहिलं पत्र त्या गयेला, पिंड पदावरी ला आपुलिये करी, माझे झाले गया वंजन फिटले पितरांचे ऋण. पहिलं पत्र त्या गयेला. दुसरं पत्र त्या भागीरथीला म्हणजे गंगेला. गंगेचं नुसतं नाव जरी घेतलं ना महाराज तर पापही भंगल जातात. तो भंगाला वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. नुसतं त्या पवित्र गंगामयाचं जर आपण तोंडाने पवित्र नाव जर घेतलं, गंगा गंगा जरी म्हटलं तर सकळ पापाचा मानव नाश होतो. दुसरं पत्र द्या गंगेला आणि तिसरं पत्र द्या काशी विश्वनाथाला. अभंगाचं प्रथम चरण. विश्वनाथाला. तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ. तिसरं पत्र पाठवलं महाराज काशी विश्वनाथाला. बरं ठीक आहे, पत्र पाठवलं हे महाराज आम्हाला मान्य आहे, पण मला सांगा तुकाराम महाराज पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकाराम महाराज काशी विश्वनाथाला म्हणजे भगवान शंकराला पत्र का पाठवतो तो? बरं पाठवतात तर त्यांच्या एकनिष्ठतेमध्ये बाधा येत नाही का? हा पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर. कारण महाराजांच्या मुखातील प्रमाणे एक धरीला चित्ती आम्ही माईचा पती, किंवा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता. भगिनी म्हणजे कोण? माता वृंद. भगिनी म्हणजे काय? हा वा 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 बहीण. आणि भ्राता म्हणजे भाऊ. भगिनी म्हणजे बहीण आणि भ्राता म्हणजे भाऊ. बरोबर आहे. आमचं जे काही आहे ते पांडुरंग परमात्मा आहे. इतकंच काय विठ्ठल आमचे जीवन आगम निगमाचे स्थान. एवढा एकनिष्ठ भाव तर तुमचा पांडुरंगाशी जोडलेला आहे, तर तुम्ही त्या भगवान शंकराला शरण का जाता?
तुकाराम महाराज म्हणतात ते तुमचं सगळं ठीक आहे, पण सांगू तुम्हाला, अहो पांडुरंगाशी आमचा भाव कसा जोडलेला आहे. आमच्या मुखातून जर इतर देवाची स्तुती सहज जरी घडली, काय म्हणते मी, आमच्या मुखातून इतर देवाची स्तुती जर सहज जरी घडली तर ते आम्हाला पातक आहे. आणि ते पातक सामान्य नसून ब्रह्महत्येप्रमाणे. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या विठ्ठला, एका वाचून त्या विठ्ठला. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या विठ्ठल किंवा पांडुरंगा. ऐका, आमच्या मुखातून जर इतर देवाचं नाव सहज जरी घडलं, सहज, तर ते आम्हाला पातक आहे. आणि ते पातक सामान्य हत्येप्रमाणे नसून ब्रह्महत्येप्रमाणे, ब्रह्महत्येप्रमाणे. बघा, सहज बोलणं वेगळं बघा, आणि जाणीवपूर्वक बोलणं वेगळं. काय, सहज बोलणं वेगळं आणि जाणीवपूर्वक बोलणं वेगळं. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या मुखातून सहज जरी का देवाचे नाव जर निघलं तर ते आम्हाला पातक आहे. एवढं सहज बोलणं अवघड आहे महाराज. संतांच्या महाराज सहज बोलल्याने कुणास तरी कल्याण होतं, मान्य तुम्हाला. संतांच्या सहज बोलल्याने कुणास तरी कल्याण होतं, आणि तुमच्या आमच्या सहज बोलल्याने कुणास तरी वाटवलं होतं. एक उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरं का. आता लग्नाचा टाइम सुरू झालेला आहे बरं का. तुमच्याकडं मुलगा मुलगी बघण्याचा कार्यक्रम असतो की नाही. कांद्या पोहायचं, मला तुमची भाषा येत नाही हो, नाही तर काय तुमच्या भाषेत बोलले असते मी. हा, कांद्या पोहायचा कार्यक्रम. उन्हाळ्याचे भर दिवस होते महाराज. एक म्हातारी अशी ओट्यावरती बसलेली होती, म्हातारी बरं का. म्हाताऱ्या माणसाला काही लागत नाही हो, काही लागत नाही. त्यांना वाटतं फक्त 2 शब्द प्रेमाचे आम्हाला बोलावे. म्हातारा माणूस झाला बाबा की कुत्र्यासारखी त्याची गती होत असते महाराज. श्वानापरी गती झाली, अवघे करीती हाडाहाड. म्हाताऱ्या माणसाप्रमाणे महाराज त्या कुत्र्यासारखी गती होत असते म्हाताऱ्या माणसाची. ती म्हातारी अशी ओट्यावर बसलेली होती. तिला वाटले पाहुण्याशी बोलावं, कुठले ओळख गिळख निघते की काय. तर म्हातारी माणसं ओळख काढत असतात बरं का. म्हणजे पाहुणं कसं काय येणं केलं, म्हणे काय नाही, त्या शामरावची पोरगी पाहायला आलो. आणि म्हणजे त्या शामरावची पोरगी, अहो तिला तर घुरा येते म्हणे, घुरा घुर. आणि ती गेंगाणी म्हणे, गेंगाणी घुरत काय, गेंगाणी पण आहे. गेंगाणी कळते ना. मी हे टाकलं, मी हे टाकलं, अशी गेंगाणी म्हणे. महाराज दुसऱ्या दिवशी सोयरीक मोडली. भांडण या म्हातारीच्या घरात. म्हातारे काय करत होती तुला बोलायची. अरे बाबा सभागती म्हणले होते, मला काही सांगायचंय. आपल्या सहज बोलण्याने कुणास तरी आयुष्याची वाट लागते. आणि तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या मुखातून सहज जर इतर देवाची स्तुती घडली तर ते आम्हाला पातक आहे. आणि ते पातक सामान्य हत्येप्रमाणे नसून ब्रह्महत्येप्रमाणे. महाराज एवढा तुमचा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे, मग भगवान शंकरला तुम्ही विनवणी का करता, असा दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे. महाराज म्हणतात, सांगू तुम्हाला, आमचा पांडुरंगाशी भाव कसा जोडलेला आहे माता मुलींनो. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता पवित्र संनावर नवरीशी भाव सर्वस्व जोडलेला असतो महाराज. कुणाला म्हणायचं का पतिव्रता. आता तुमच्याशी मला बोलावं लागेल बरं का. हा, कुणाला म्हणायचं पतिव्रता, कुणाला म्हणायचं पतिव्रता. फक्त असू नका, किती सुंदर दिसता बघा ना तुम्ही, फक्त बोलत नाही एवढाच प्रॉब्लेम आहे बरं का. कुणाला म्हणायचं पतिव्रता. हा, जी महाराज पतिव्रता जेने अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणे. जी पतिव्रता तिला म्हणायचं, आपल्या नवऱ्याचं वर्तमान जाणून जी वर्तन करते, जी वागते, तिला म्हणायचं पतिव्रता. आणि जी महाराज नवऱ्याच्या शब्दाच्या समोर एक शब्द सुद्धा बोलत नाही, म्हणजे आखं भांडण तिचं असतं, घरामध्ये राज्य तिचं असतं, तिला काय म्हणायचं, काय म्हणायचं, पती. अरे तुमचं तुम्ही म्हणून घ्या बरं का, मला काय माहित तुम्ही कसं वागता. तर विठ्ठल धन्य पतिव्रता माऊली माने भ्रताराची बोली. भ्रतार म्हणजे नवरा. सांगू मायने तुम्हाला, माझ्याशी थोडस बोलत चला ग. माझी भाषा समजते ना तुम्हाला सर्वांना. हा, हो नाही, थोडस हो म्हणा, हो हो. हा, मी जास्त तुमच्याशी शुद्ध पण बोलत नाही बरं का. तुम्हाला समजेल अशा भाषेत तुमच्याशी संवाद साधते. बघा, आपल्या हिंदू धर्माने तुम्हाला एवढी सूट दिली, एवढी सूट दिली, एवढी सूट दिली. तुम्ही जर तुमच्या नवऱ्याचं रोज दर्शन घेतलं, सेवा केली,
तर तुम्हाला कोणत्याच देवाची सेवा करायची गरज नाही, उपवास करायची गरज नाही. ही दिलेली आपल्या हिंदू धर्माने तुम्हाला सूट आहे. पण बाया दिवसभर देवाचं करतील, उपवास धरतील, सोमवार धर, मंगळवार धर, आठवडा पूर्ण महाराज पॅक करतील. पण तुम्हाला सकाळी नीट बोलतात का? खरं बोला, तुमच्या मनातलं सांगेल बोलतात का? सकाळी नाही म्हणतात. काय फायदा यांचा उपवास करून सांगा? काहीतरी फायदा आहे का? अजिबात नाही महाराज. ऐका, आमच्या गावाकडे एक बाई होती बरं का, तुमच्या गावात नाही सांगत आता. ती महाराज सकाळी उठली आणि नवऱ्याला म्हणे, अहो कुठं चाललात? ते म्हणे, अगदी बाहेर चाललो. म्हणे, बाहेर कशाला बाहेर? म्हणे, तुला काय सांगायचंय? अहो मी तसं नाही म्हणत, सकाळी गोड गोड बोलत होती बरं का, तसं नाही म्हणत. म्हणे, मग काय झालं? बोल काय पटकन दे. अहो म्हणे, बाहेर जात असताना देवातल्या घरातल्या देवाचं दर्शन घेऊन जाऊ, बाहेर जात पडावं. म्हणे, काय होतं? नवरा म्हणला, काय होतं ते सांग ना, देवाचं दर्शन घेऊन गेल्याच्या नंतर. ती म्हणे, अहो देवाच्या जर देवाचं दर्शन घेऊन जर तुम्ही घराच्या बाहेर पडलात ना, तर दिवसभराची अख्खी कामं चांगली होतात म्हणे. ते म्हणे, बाई तुला बघायला येत असताना गावातल्या अख्ख्या देवाचं दर्शन घेऊन आलो होतो, काय चांगलं झालं माझं. विनोद करायला सुद्धा गुरुजी लागते बरं का. विठ्ठल तू का म्हणतो असं माहिती मला, ती चांगली वागत नाही म्हणून. बरोबर की नाही दादा? दुसरा काय अर्थ त्याचा? ऐका माता म्हटलं, बायको समजते एवढाही नवरा वाईट नसतो बरं का. काय? बायको समजते एवढाही नवरा वाईट नसतो, आणि जग समजते एवढाही चांगला नसतो. नवरा कसा असतो? आणि व्हॉट्सअपच्या डीपीवरती दिसतो इतका पण सुंदर नसतो बरं का. काय? व्हॉट्सअपच्या डीपीवरती दिसतो इतका पण सुंदर नसतो, आणि आधार कार्डवरती दिसतो इतका पण बेकार नसतो. माणूस कसा असतो त्याला सोडून दुसऱ्याला कळणार नाही बरं का. म्हणून मला काही सांगायचंय, पतिव्रता बाई नसताना आपल्या नवऱ्याची जसा सर्वस्व भाव ठेवते, कधी कोणाची स्तुती ऐकतही नाही आणि कधी कोणाची स्तुती करतही नाही, तिला म्हणायचं पतिव्रता, तैसा आम्हा नारायण तैशापरी. मग एवढा एकनिष्ठ भाव तुमचा पांडुरंगाशी जोडलेला आहे, तर तुम्ही भगवान शंकराची विनवणी का करता? तुमच्या एकनिष्ठतेमध्ये बाधा येत नाही का? बघा, तुकाराम महाराज नाही, महाराज वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक संतांचं चरित्र तुम्ही पहा. आपल्या हिंगोली जवळ नरशी नामदेव गाव आहे. गेलतात का कधी नरशीला? नरशी माहितीये ना, बामणी, जिचं पूर्व नाव होतं बामणी. त्या नरशीमध्ये महाराज नामदेवराव होते. नामदेवराय महाराज प्रेमवंती बाल लढीमाळा भक्त म्हणून नामदेवराय संबोधलं जातो. बाबा, काही काही संतांना संबोधन दिली गेली बरं का. वैराग्य म्हटलं की काय हो? तुकोबराय. ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज. शांती म्हटलं की एकनाथ महाराज, आणि प्रेम म्हटलं की नामदेवरायचा नंबर लागतो बरं का. असे प्रेममूर्ती बाल लढीवाळ भक्त म्हणून नामदेवला संबोधलं जातं. त्यांच्या जीवनातला थोडक्यात 2 मिनिटात तुम्हाला दृष्टांत सांगते बरं का. एकनिष्ठता कशी असते बघा. नामदेवरायचे वडील घरी नव्हते, गावी होती. आईने सांगितलं, नामा बाळा, आज तुझे वडील घरी नाहीये, मग बाळा तुला नैवेद्य घेऊन देवाला जायचंय. बरं ठीक आहे आई. हातामध्ये नैवेद्याचं ताट सोपवलं आणि पाठीमागून आईने आवाज दिला, नामा. बोल ना आई, काय म्हणते ग? आज तुझे वडील घरी नाहीये, त्यामुळे नैवेद्याचं काम तुझ्यावरती सोपवलंय. तू नैवेद्य खायचा नाही बरं का, देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. काय म्हटली? पहिला म्हणलं देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. तुम्ही काय म्हणता तुमच्या पोरांना? देवाला नैवेद्य घेऊन ये, दाखवून ये. बरोबर आहे की नाही? बोलण्यामध्ये भाषेमध्ये फरक आहे बरं का. नामदेवराय निघाले, ताट घेतलं महाराज नैवेद्याचं आणि राऊळामध्ये आले. आता मला खरं सांगा, दगडाचा देव खाईल का? खरं सांगा, खरं आपल्या मनात सांगा, दगडाचा देव खाईल का? नाही खाणार. बरोबर आहे, आपलं असं मत आहे. पण नामदेवरायांनी केलेला चमत्कार आहे का महाराज? नामदेवराय म्हणतात, देवा नामा म्हणे तुझला शरण, चरण कमळावरी शील आपटेन, घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घे विठ्ठला. आणि मला माहितीये तू नाही खात, पण देवा तुला माझ्या हातचं खावंच लागेल. परिणाम काय झाला माहितीये महाराज? पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली, जे भूती लागली
काय हो? दगड.